देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 21 जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या सकल धनगर समाजाच्या भव्य आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असून आयोजक व कार्यकर्त्यांवर अटकसत्र व नजरबंदीची कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 4:30 चांदवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे। मुंबई येथे लाखांच्या संख्येने एकत्र येत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणात भंडारा उधळण्याचा निर्धार धनगर समाजाने केला असताना राज्य शासनाने आंदोलन दडपण्यासाठी ठराविक कार्यकर्ते व आयोजकांवर कारवाई सुरू केल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांनी केला आहे। काही कार्यकर्त्यांना उचलून पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून काहींवर नजरबंदी लादण्यात आली आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अद्याप पाळण्यात आलेला नसल्याने समाजात तीव्र असंतोष आहे। आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी आंदोलनच मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या आंदोलनाचे मुख्य जनक माननीय दीपक भाऊ बोराडे यांनाच अटक करण्याऐवजी आम्हालाही अटक करा अशी ठाम भूमिका धनगर समाजाने घेतली आहे। राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भात निवेदने देण्यात येत असून सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे। यापूर्वी राज्यात अनेक आंदोलनं व मोर्चे झाले असताना यावेळी मात्र धनगर समाजाच्या आंदोलनाला घाबरून सरकार दहशतीचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सरकारला एकच भीती आहे, 21 जानेवारीला मुंबईत धनगर किती असा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मल्हार सेना श्री मच्छिंद्र बिडकर, मुख्य प्रवक्ते धनगर समाज मान खंडेराव पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। आज चांदवड या गावामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उपस्थित आहे। आज पोलीस स्टेशन येण्याचं कारण म्हणजे 21 जानेवारी 2026ला मुंबई येथील आझाद मैदानावरती जो धनगर समाजाचा मोठा आंदोलन मोर्चा जाणार होता, त्या संदर्भात शासनाने जे काही आमच्यावरती गळचेपीचा प्रकार घडवला आहे तो थांबवण्यासाठी आम्ही आज चांदवड पोलीस स्टेशनचे PI माननीय कैलासजी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं की महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने धनगर समाजाला झुलवतंय त्याचा आम्ही आज निषेध करायला इथं आलोय। हा निषेध यासाठी की या धनगर समाजावरती जो काही छळवणूक चालली आहे, पिळवणूक चालली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत लिहिल्याप्रमाणे धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये मोडलेला आहेच, फक्त त्याची अंमलबजावणी करायची, आम्ही नव्याने मागणी मागत नाही। पण हे कुठेतरी टाळाटाळ करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे मात्र धनगर समाजाला झुलवत ठेवतात, हे आमचे निदर्शन येते। 2014मध्ये आम्ही पंढरपूर ते बारामतीला धनगर समाजाच्या याच मागणीसाठी ते आरक्षण लागू करावं हा आमचा मोठा मोर्चा अगदी लाखोच्या दरम्यान आम्ही बारामतीच्या शारदा स्टेडियमवरती आलो। त्यावेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी त्या भाषणात सांगितलं होतं की आमचं सरकार आणून द्या, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचा प्रवर्ग जे आरक्षण आहे ते लागू करून देतो, पण आजपर्यंत झुलवत ठेवलं आहे। आज सकाळी बघितलं आम्ही जे आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत माननीय दीपक भाऊ बोराडे यांच्या घराभोवती अगदी शेकडो पोलिसांचं जाळं पसरलेलं। याचा अर्थ काय होतो की धनगर समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडू नये। शेकडो कार्यकर्त्यांना याच पद्धतीनं पोलीस उचलत आहेत आणि जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन नजरकैद करतायत। मलाही सकाळी सकाळी आमच्या पोलीस स्टेशनवरनं म्हणजे चांदवडच्या पोलीस स्टेशनतर्फे नोटीस आली की तुम्ही घर सोडू नये।
म्हणजे याचा अर्थ असा होतो की धनगर समाजाने त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ती मागण्यासाठी घराबाहेर पडू नये असं मला तरी वाटतं. आणि कदाचित हा आमचा आवाज तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करत असेल सरकार, हे थांबणं शक्य नाही. एक ना एक दिवस त्याचा उद्रेक होईल आणि शासनाला त्याची भरपाई द्यावा लागेल. शासनाचं कदाचित आमच्याकडनं अगदी वाईट म्हणजेच कुठंतरी त्यांना पराभूत करण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो. हा मी इशारा देतो. माझ्याबरोबर माननीय खंडराव पाटील साहेब आहेत, विनय बिडकर साहेब आहेत, त्यानंतर रतनजी हिरे साहेब आहेत, पिंटू साहेब गाडे आहेत, बाळासाहेब आहेत आमच्याबरोबर, गोयकर साहेब आहेत, मुरडर साहेब आहेत. या सर्वांना आज आम्ही चांदवडला येऊन आमचं निवेदन दिलं. हा आमचा इशारा समजावा. तुम्ही आम्हाला किती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही या छत्रपतींच्या आणि अहिल्यादेवींच्या राज्यातले कार्यकर्ते आहोत. आमच्याकडे पण गनिमी कावा आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आणि आम्ही जेव्हा आमचा न्यायालयीन लढा आम्हाला जरी तुम्ही परवानगी नाकारली असेल 21 तारखेची, पण न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागितली आहे आणि जेव्हा मिळेल त्यावेळेला आम्ही कोणत्या मार्गाने प्रवेश करू हे या शासनाला कळू देणार नाही. आम्ही बहुरूप्यापेक्षाही बहुरूपी राहू, आम्ही लंगोट लावू, बारबंडी घालू, मेंढरं घेऊ, शेळ्या बकऱ्या, घोडे, कुत्रे, कोकळं घेऊन आम्ही मात्र मुंबईला दाखल होणारच, यात शंका नाही. हाच इशारा आमचा समजावा. धन्यवाद.